कांदा लसूण विरहित ग्रेव्ही बनवतोय। त्यासाठी तेल गरम करायला ठेवले, जिरे टाकले, दालचिनी, 2 लवंगा, 2 विलायची आणि मेथी दाणे तसेच धने टाकून कढीपत्ता टाकून यामध्ये व्यवस्थित आपण परतून घेतले। 3 टोमॅटो, 1 शिमला मिरची, 1 बटाटा, लाल मिरची भिजवलेली, कोथिंबीर, मीठ टाकून हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचेत। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचंय। झाकण काढून पाहूया, आपल्या सर्व भाज्या टाकलेल्या, बटाटे वगैरे शिजून झालेले आहेत। थंड करायला ठेवून द्यायचे। थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये हे सर्व जिन्नस घ्यायचे आहेत आणि मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक वाटून घ्यायचे। पुन्हा एकदा पॅन गरम करायला ठेवायचे। 1 पळी तेल टाकायचे, हळद टाकायची, लाल काश्मीरी मिरचीचं तिखट, हिंग, धनेपूड, डेसिकेटेड कोकोनट टाकून हे सर्व छान परतून घ्यायचंय। तयार केलेली ग्रेव्ही यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची, थोडीशी परतून घ्यायची। नंतर यामध्ये आपल्याला अर्ध वाटी पाणी टाकून झाकण ठेवून ग्रेव्ही आपल्याला छान शिजवून घ्यायची। झाकण काढून पाहूया, तयार आहे आपली कांदा लसूण विरहित ग्रेव्ही।